श्रीपाद, तुला ब्रह्मनामाच्या तत्वमासी महावाक्याचा तुला अनुग्रह व प्रबोध दिला, त्याची तुला काय अनुभूती आली? सार 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 विठोबा नाम तुझे सार, मनाव निशूळ पाणी जपत असे वारंवार. आधी अहम ब्रह्मास्मीचा अनुग्रह म्हणजे मी ब्रह्म आहे व सर्व खलविदम ब्रह्मास्मीचा प्रबोध म्हणजे सर्व जगत ब्रह्म आहे याचा आत्मसाक्षात्कार झाला व त्यामुळे जन्म मरणाचा फेरा खंडित होऊन मोक्षाची प्राप्ती झाली. महाराज, या ब्रह्म नामाचा उगम, परंपरा व मालिका कशी आहे? हे नाम सृष्टी उत्पन्न होण्याच्या अगोदरचे आहे. निर्गुण निराकार भगवान महाविष्णू यांनी हंस रूपात ब्रह्मदेवाला उपदेशिलेला. या नामाच्या बळावर ब्रह्मदेवानी सृष्टीची उत्पत्ती केली. पै सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गा उत्तमा, वेडाईसा ब्रह्मा ऐकला होता. मज ईश्वरा ते नोळखे ना सृष्टी करू न शके, तो थोरू केला एके नामे गेले. हे नाम ब्रह्मदेवांनी अत्रि ऋषींना दिले. अत्रि ऋषी भगवान दत्त महाराजांना, दत्तात्रेयांनी नारायण महाराज जावलकरांना, नारायण महाराजांनी लक्ष्मण महाराजांना, लक्ष्मण महाराजांनी सख्यानंद महाराजांना दिले. सख्यानंद महाराजांनी शांतामाईंना दिले आणि शांतामाईंनी श्री बंडोबा महाराजांना दिले व बंडोबा महाराजांनी मला या गूढबृज ब्रह्मविद्येच्या तत्वमासी महाविकासाचा देश प्रबोध दिला. श्रीपाद, अनादि संत परंपरेचा बोध माझ्याकडून तुला प्राप्त झाला आहे. हेच ब्रह्मनाम वारकऱ्यांचे आद्यगुरु म्हणजेच आदिनाथ गुरु भगवान शंकराकडून पार्वती देवीला व मच्छिंद्र महाराजांना प्राप्त झाले. मच्छिंद्र महाराजांनी गोरक्षनाथांना, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना आणि गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना, निवृत्तीनाथांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना ब्रह्मनामाचा उपदेश केला. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. परमात्मा पांडुरंग ज्ञानेश्वर माऊली ह्या महाराजांनी या जगाला ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. इथे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाचे घरी होऊ दे या जगा. मनुष्य देहा ऐसा निध, साधिले ते साधिले सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. या ब्रह्मनामाचा या जगाला सुकाळ कर. मनुष्य जीवांना जन्म मरणाच्या संसारातून मोक्ष दे. आदेश संत ज्ञानेश्वर महाराजांचे धर्मकार्य व ब्रह्मनामाचे कार्य करण्यासाठी तुमचा अवतार झाला आहे.
त्यातही तुम्ही रती संत ज्ञानेश्वर महाराजच आहात. वाढवाया सुखी भक्ती भाव धर्म, पळाचार नाम विठोबाचे. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. संत ज्ञानेश्वरांचे ब्रह्मनाम म्हणजे अनुग्रह लाभला व पवन म्हणजे वाऱ्यासारखे आपण व्यापक झालो. चांगला विचार केला तर 83,99,999 योनी, त्यात एक एक योनी कोटी कोटी फेरा, असा संसार रूपी जन्म मरणाच्या भवसागरातून म्हणजेच जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खल दुस्तारे. या जन्म मरणाला खरा संसार म्हटले आहे. पाप पुण्य समान झाल्यावर दुर्लभ असा मनुष्य देह भेटतो व ह्या मनुष्य जन्मात मुमुक्षत्व, सद्गुरु, संत भेट होऊन ब्रह्मनामाचा बोध व आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करून घेता येते. हे या विश्वात भेटणे दुर्लभ आहे. चांगला विचार केला तर डॉक्टर, वकील, इंजिनियर ही त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाला पदवी आहे. तसेच ज्यांच्याकडे हे ब्रह्मनाम आहे त्यांना संत व सद्वस्तूची ओळख करून देणारे सद्गुरू म्हणतात व संत चरण हे नामतत्वाला म्हटले आहे. पण इथे माणसं झाली संत म्हणतात, पडा आमच्या पाया आणि होईल तुमचे कल्याण. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, आणि वाया अनिक पंथा जासील जणी. संत केरोबाबांनी सांगितलेले ब्रह्मनाम, अनुग्रह, प्रबोध, अष्टसात्विक भाव हाच खरा जीवाला व आत्म्याला परमात्मा स्वरूपाची एकरूप करणारा भक्ती मार्ग आहे. कारण 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे ह्याला प्रमाण व पुरावे आहेत व हाच भक्ती मार्ग शास्त्राला अनुसरून आहे. जर ह्या भक्ती मार्गाला कोणी विरोध केला तर गाठ माझ्याशी आहे. वाघिणीचे दूध ठेवण्यासाठी सोन्याचे पात्र पाहिजे. इतर कोणत्याही धातूच्या भांड्यात तडा जातो. तसेच वाघिणीचे दुधासारखे अनादी काळाचे ब्रह्मज्ञान तत्व पचवण्यासाठी वाघाचेच बछडे पाहिजेत व नाम घेण्यासाठी सोन्याचे पात्रासारखी पात्रता पाहिजे. संत नामदेव यांच्या ताटात देव जेवत होते, तरी पण त्यांना नाम घेऊन सद्गुरू करावा लागला. ब्रह्मनामाने दृष्टी ब्रह्मस्वरूप झाल्यावर प्रत्येकाच्या हृदयात देव दिसू लागला व कुत्र्याच्या पाठी तुपाची वाटी घेऊन मागे लागले. संत एकनाथ महाराजांनी सुद्धा गाढवाला काशीवरून आणलेले गंगेचे पाणी पाजले. म्हणावनी स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील, चोर म्हणून हरिल सर्वस्व तयाचे. ब्रह्मनाम घेऊन स्वस्वरूपाची ओळख करून घेणे हाच का मनुष्याचा स्वधर्म आहे. नाहीतर काळ यमराज दंड करतात, त्यांचे सर्वस्व हिरावून घेऊन नरकात पाठवतात. विठ्ठल 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 विठ्ठल. श्रीपाद बाबांचा विवाह सटाणा तालुक्यातील पारनेर येथील श्री नारायणराव देवरे व त्यांची पत्नी सौ नादराबाई देवरे यांची सुकन्या साईबाई यांच्याशी झाला. श्रीपाद बाबांचे आई वडील भाऊ आत्पेष्ट यांना श्रीपाद बाबांचा भक्ती मार्ग आवडत नव्हता. त्यामुळे घरात सतत भांडणे होत असत. श्रीपाद बाबांचे नोकरी, शेती, व्यवसायामध्ये मन रमत नव्हते. नाईलाजाने कुटुंब चालवण्यासाठी सरकारी नोकरी पत्करून बदलीमुळे कळवण तालुक्यातील सुरगाणा तालुक्यात व तेथून इगतपुरी तालुक्यातील घोटी गावात आले. ज्या कार्यासाठी जग वाट बघत होते ते घोटी गाव परमार्थाचे केंद्रबिंदू व श्रीपाद बाबांची कर्मभूमी ठरली. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात, लीला मथुरेत, अगदी ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात व लीला मथुरेत अगदी त्याप्रमाणेच ह्याच कालावधीत त्यांना शकुंतला, मीराबाई, गोपाळ, यशवंत व बाळासाहेब ही अपत्ये झाली. सदर कालावधीमध्ये श्री संत केरोबा बाबा यांनी श्रीपाद बाबा यास महावाक्याचा उपदेश करण्यास अधिकार दिला. श्रीपाद बाबांनी ब्रह्मनामाचा उपदेश व धर्म कार्याच्या प्रचार प्रसाराचे काम त्याग व वैराग्याच्या आधारे जोमाने चालू केले. माऊली, हे रामदास बाबा. रामकृष्ण हरी. माऊली, श्रीपाद बाबा. रामकृष्ण हरी. मी दिग्गज कीर्तनकारांच्या सानिध्यात राहिलो, पण अंगात येणं, हे चेटूक, ही बानामती, ही समधी भोंदूगिरी, असा कुठं परमार्थ असतो का?
दासी विनमुख तो नर पापिया आणि हरिविन धावया न पावे कोणी. आणि पंढरी कशाला म्हटलेली आहे? काया ही पंढरी आणि आता हा पांडुरंग आणि नांदतो केवळ विठ्ठलाची. आता भक्त म्हणजे कोण? जो देवापासून विभक्त नाही त्याला भक्त म्हटलंय. आणि आरती म्हणजे काय? त्याचा अर्थता. आणि प्रसाद म्हणजे काय? तर प्रत्यक्ष साक्षात दर्शन. आणि घंटानाद म्हणजे जे आपल्याला उर्मी उठतात, लहरी उठतात, त्याला आपण घंटानाद म्हणतो आहे. आपण कळस म्हणतो. तो कळस काय आहे? त्याचे आपले अष्टसात्विक भाव असतात, त्याला आपण कळस म्हणतो. बघा आपल्या अवसरीमध्ये काल भैरवनाथ नगरीमध्ये कळस हलतो की नाही? तर त्याला म्हणतात अष्टसात्विक भाव. आपला जी अवस्था त्याला आपण म्हणतो अष्टसात्विक भाव. आणि तो खरा परमार्थाचा कळस आहे. बाबा, मंदिराबाहेर बोर्ड लावलाय की महिलांना कीर्तन प्रवचन करण्याचा अधिकार नाही. स्त्री पुरुष लिंगभेद, जातीभेद व गुरु शिष्य भेद हे द्वैत आहे. हे अज्ञानाची भक्ती आहे. द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान आणि तया कैसे कीर्तन घडेल नामी उपजोनी करंटा. रामकृष्ण पैठा करंटा कोणाला म्हणाला? ऐका, स्त्री पुरुष देहाने जरी वेगळे असले तरी आत्मा एकच आहे. आणि आपण ज्यावेळी नवजात शिशूला पाळण्यात घालताना कुणी घ्या राम, कुणी घ्या कृष्ण असे म्हणतो. आपण असं नाही म्हणत ना, कुणी घ्या राधा, कुणी घ्या सीता असं म्हणतो का? नाही. क्षमा करा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. कोणाही जीवाचा न घडो मत्सर आणि वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. ज्याप्रमाणे सूर्याची किरणे जरी अनेक असली, वेगवेगळी असली, तरी पण ती एका सूर्यापासून असतात, त्याप्रमाणे परमेश्वर सुद्धा नाना परीने वेगवेगळ्या रूपाने नटलेला आहे. 4 वेद, शास्त्र, 18 पुराणे यांचा गाढा अभ्यास करून आगाध ज्ञानी चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष तपश्चर्या करून चांगदेवांनी 14 वेळा काळाला म्हणजे मृत्यूला परत पाठवलं. व ते सुद्धा मुक्ताई समोर कोरे ठरले. आणि नंतर ते मुक्ताबाईला शरण गेले. व मुक्ताबाईंनी त्यांना नाम दिल्यानंतर ते म्हणाले आज जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आणि त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 लिहिली. रामकृष्ण हरी. बाबा, अष्टसात्विक भाव म्हणजे काय? अष्टसात्विक भाव म्हणजे शरीरावरती रोमांच येतात, डोळ्यातून अश्रू येतात व षडचक्र भेदन होऊन शरीर गदगद होते, त्याला अंगात येणं म्हणत नाहीत. बाबा, नाम म्हणजे काय? नाम म्हणजे ज्यांनी परमात्म्याची प्राप्ती होते. नाम एकच आहे व मंत्र लाखो आहेत. बाबा, गुरु म्हणजे काय? गुरु 4 प्रकारचे आहेत. जो एखाद्याला गाडी शिकवतो त्याला सुद्धा तो गुरु मानतो. आणि श्री गुरु म्हणजे जो देवाबद्दल माहिती सांगतो. व सद्गुरु म्हणजे सद्वस्तूची म्हणजे नामाची ओळख करून देतो. व ह्या जगामध्ये फक्त 3च जगद्गुरु झालेले आहेत. एक कृष्णम वंदे जगद्गुरु, एक जगद्गुरु शंकराचार्य व जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि मोक्ष म्हणजे काय हो? मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय होतो, त्याला मोक्ष म्हणतात. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बाबा, तू कीर्तनातून सांगतो तेच खरे आहे आणि सत्य आहे. धर्माचे रक्षण कर, पालन कर आणि लोकांना याचीच नितांत गरज आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आणि हेच करणे आम्हा काम आणि बीज वाढवावे नाम. खरं खरे. यशवंतराव चव्हाण साहेब, आमची मुलं आमच्या पोटाला येऊन त्यांनी आमच्याकडून उपकाराचे ऋण फेडून घेत आहेत. गेल्या जन्मी त्यांनी आमच्यावर उपकार केले आहेत. तुम्ही फार भाग्यवान आहात मुख्यमंत्री साहेब की तुमचे कोणावरही ऋण नाही आहे.
घ्या पाणी घ्या. आता मला सांगा, हे पाणी कुठून आले? नळातून. समुद्रामध्ये वडवानळ नावाच्या अग्नीने व सूर्याच्या तेजाने त्या समुद्राची वाफ झाली व त्या वाफेचं ढगात रूपांतर झालं व त्या ढगाचं पावसाच्या पाण्यात रूपांतर होऊन ते नदी, नाले, ओढे, विहिरीत वाहून गेलं व विहिरीचं पाणी पाईपलाईन द्वारे घरी आलं व नदी, नाले, ओढे हे समुद्राला जाऊन मिळाले. त्याचप्रमाणे आपला उगम सुद्धा परमात्मा रूपी समुद्रातूनच झालेला आहे, पण मायेमुळे आपण नदी, नाले, ओढे सारखे आकाराला आलो व त्या नदी, नाले, ओढ्यांसारखं आपल्याला सुद्धा समुद्रालाच म्हणजे परमात्म्याला मिळायचं आहे व परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे. हरी जय जय राम कृष्ण हरे, हरी जय जय राम कृष्ण हरे, हरी जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, हरी जय जय राम कृष्ण हरे, राम 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 कृष्ण हरे, जय 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 राम कृष्ण हरे, राम 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 कृष्ण हरे, जय 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 राम कृष्ण हरे, हरे 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 जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, हरे आता या आनंदवाडीमध्ये खंडोबाच्या यात्रेला बकऱ्याचा बळी दिला जातो आणि श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धा जास्त बोकाळलेली आहे. पण हे पाप कर्म आहे. कर्माचा ठेवा आणि न चुके ब्रह्मदेवा. तर हे पाप कर्म तुम्हाला भोगावा लागेल. हे पाप कर्म देवांच्या आई वडिलांना सुद्धा चुकलेलं नाही आहे. दशरथाला ह्या पाप कर्माची परतफेड करण्यासाठी दुःखाने मरावा लागलं होतं. तसेच रामाने चुकून बालीला रामजन्मामध्ये बाण मारला होता, तर त्याला कृष्ण जन्मामध्ये त्याच बालीने शिकारी होऊन त्या कृष्णाला बाण मारतो व कृष्णाला त्याची कर्माची परतफेड केल्यानंतरच त्यांना अवतार संपवावा लागला. आणि देवकीला सुद्धा ह्या कर्मामुळे तिची मुलं मारली गेली होती. तसेच नवे महाभारतातील भीष्माचार्य त्यांनी चुकून एका सरड्याला काट्यावर टाकलं, तो मरण पावला. तर भीष्माचार्यांना इच्छा मरण असून सुद्धा त्यांना ती कर्माची परतफेड केल्यानंतरच मरण आलं होतं. म्हणून कर्माचा ठेवा आणि न चुके ब्रह्मदेवा. कृपया गोंधळ घालू नका, यांच्यात अष्टसात्विक भाव निर्माण झाला आहे. सगळं व्यवस्थित आहे, काळजी घ्या. ओके. रामकृष्ण हरी. आदरणीय परमपूजनीय कोंडाजी बाबा डेरे महाराज. मी घोटीचा श्रीपाद लोकांच्या अंगात आणणारा. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरकालाने. तुमच्या परमार्थ शास्त्राला अनुसरून आहे, पण अधिकाराचा आणि पात्रतेचा प्रश्न निर्माण होतो. लोकांच्या माझ्याबद्दलच्या तक्रारीमुळे मामासाहेब इथे घोटीत भेटायला येत आहेत. नमस्कार. महाराज, तुमच्या धर्म कार्याचा आणि भक्ती मार्गाचा ध्वज उंच उंच जावो. धन्यवाद आदरणीय परमपूजनीय मामासाहेब दांडेकर महाराज. धन्यवाद. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून खेडेपाड्यातील तळागाळातील सामान्य लोकांपर्यंत हे ब्रह्मविद्येचे नाम पोहोचवले. 100हून अधिक अधिकारी, प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यातील एकूण 1000 पेक्षा जास्त कीर्तनकार, प्रवचनकार व 10 लाख साधक घडवले. परिणाम
अप्रत्यक्षरित्या स्त्री भ्रूण हत्या थांबल्या. व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा हे निर्मूलन होऊन श्रद्धा वाढून भक्ती दृढ झाली. चोरी, दरोडेखोर व गुंडगिरी करण्याच्या वाल्या गोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. गोहत्या व पशुबळी संपुष्टात आले. संसाराच्या नावे घालेन या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. या संत वचनाप्रमाणे स्वतःच्या संसाराकडे, शरीराकडे, तब्येतीकडे व घशाचा कॅन्सर असून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून अनेक वर्ष धर्माचा प्रचार प्रसार केला. शनिवार दिनांक 10 जानेवारी 1998 पौष शुद्ध त्रयोदशी या तिथीला या महात्म्याने आपला देह दुपारी 3:05 घाटकोपर मुंबई येथे ठेवला. संत श्रीपाद बाबा 12 नोव्हेंबर 1920 साली अवतीर्ण झाले व 10 जानेवारी 1998 रोजी त्यांचे महानिर्वाण झाले. संत ज्ञानेश्वर महाराज हे 22वे वर्ष होते व संत श्रीपाद बाबा 78 वर्ष होते. दोघांची बेरीज मिळून 100 वर्ष होते. संत ज्ञानेश्वर महाराजांनंतर अवतार घेऊन खऱ्या अर्थाने संत ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असणारे धर्मकार्य संत श्रीपाद बाबांनी केलं. म्हणजे तत्वाने जणू काय प्रतिसंत ज्ञानेश्वर महाराजांचा पुनरावतारच झाला होता. भागवत धर्माचा संतांच्या कार्याचा वारसा चालवणारे 20व्या शतकातील व संत मालिकेतील 12वे महापुरुष होते. आज त्यांची 25हून अधिक मंदिरे आहेत व महाराष्ट्र, गुजरात व इतर राज्यातून शेकडो दिंड्या आळंदी व पंढरपुरात येतात. त्यांना राष्ट्रसंत ही पदवी जगद्गुरू शंकराचार्यांकडून पुरस्कृत करण्यात आली आहे. बाबांच्या 25व्या पुण्यतिथीला हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली होती. विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गाहून देव करीत असे. तुमची मूर्ती